नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काल आपण 2 नंबरचा टॉपिक पाहत होतो, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. त्याच्यामध्ये आपण फर्टिलायझेशनची प्रोसेस काल पूर्ण केली होती. फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये कुठले कुठले इव्हेंट्स येतात ते आपण पाहिले होते. शेवटचा एक पॉईंट त्यातला आपला राहिला आहे, सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन, म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ फर्टिलायझेशन. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्सला येऊ शकतो. लक्षात घ्या, त्याच्यातले काही पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला, सेकंडरी oocyte कंप्लीट द प्रोसेस ऑफ oogenesis अँड इज ट्रान्सफॉर्म इंटू मॅच्युअर ओव्हम. आपण oogenesisची जी प्रोसेस पाहिली होती, त्या oogenesisच्या प्रोसेसला सेकंडरी oocyteच्या स्टेजला ती प्रोसेस थांबलेली असते. ती प्रोसेस कंप्लीट होते आणि त्याचं कन्व्हर्शन मॅच्युअर ओव्हममध्ये, हॅप्लॉइड ओव्हममध्ये होतं. The diploid chromosome number is restored in zygote by process of syngamy. फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये स्पर्मचा न्यूक्लियस आणि एगचा न्यूक्लियस एकत्र येतो. N+N अशी कंडिशन निर्माण होते. म्हणजे पहिल्या ओरिजिनल इंडिव्हिज्युअलमध्ये जी डिप्लॉइड कंडिशन असते ती रिस्टोअर केली जाते. द ओहम लॅक्स द सेंट्रिओल. ओहममध्ये सेंट्रिओल नसतात. नेसेसरी फॉर फर्दर डिव्हिजन, जे पुढच्या डिव्हिजनसाठी आवश्यक असतात, आर रिसिव्ड फ्रॉम द स्पर्म ड्युरिंग फर्टिलायझेशन. आणि हे सेंट्रिओल ह्या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये आवश्यक असणारे सेंट्रिओल स्पर्ममधून मिळतात. नंतर फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म फ्रॉम द 2 पॅरेंट्स. 2 पॅरेंट्सकडून मेल आणि फिमेल गॅमेट्स येतात. इट रिझल्ट इन व्हेरिएशन विच आर सिग्निफिकंट टू इव्होल्युशन. हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. मेल गॅमेट मेलकडून येतं, फिमेल गॅमेट फिमेलकडून येतं. याचाच अर्थ सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट्स असतात आणि याच्यामधून व्हेरिएशन होतं. पुढच्या पिढीमध्ये कॅरेक्टर काही चेंज होतात आणि हे फार महत्त्वाचं आहे इव्होल्युशनच्या दृष्टीनं, म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टीनं. सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग इज डिटरमाइन, आणि याच्यामध्ये ऑफस्प्रिंगचं सेक्सही डिटरमाइन केलं जातं, आयदर इट इज मेल ऑर फिमेल. याच्यानंतर आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय दिले ते पाहूया. सेकंडरी oocyte इज ओव्ह्युलेटेड आफ्टर LH suarage at about middle of the menstrual cycle, that is 14th day. म्हणजे सेकंडरी oocyte ही साधारणतः 14th डेला बाहेर येते. एग अरेस्टेड ॲट मेटाफेज सेकंड रिचेस द एम्प्युलाच्या ठिकाणी ते एक पोचतं ऑफ युटेराइन ट्यूब इन 12 to 24 hours आफ्टर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 12 ते 24 तासात एम्प्युलापर्यंत एक पोहोचतं. The cilia and fimbri of the fallopian tube help direct the egg to ostium. म्हणजे फिम्ब्री आणि फॅलोपियन ट्यूब जी आहे त्याच्यासाठी फिम्ब्री आणि सिलिया त्या फॅलोपियन ट्यूबच्या ऑस्टियमपर्यंत, म्हणजे त्याच्या माउथपर्यंत, त्याच्या ओपनिंगपर्यंत एक घेऊन जातात. ड्युरिंग क्वायटस. आता क्वायटस शब्दाचा अर्थ समजून घ्या. इंटरकोर्स म्हणजेच क्वायटस म्हणजे मेल आणि फिमेलचं रिप्रोडक्शनसाठी एकत्र येणं, त्याला आपण मॅटिंग असं म्हणतो. सिमेन इज डिपॉझिटेड इन टू द व्हजायना ऑफ फिमेल. फिमेलच्या व्हजायनामध्ये सिमेन डिपॉझिट केलं जातं. ही प्रोसेस आपण तिथं पाहिली होती, इन्सिमिनेशन. याला म्हणतात इन्सिमिनेशन. ह्युमन मेल ड्युरिंग इजॅक्युलेशन गिव्ज आउट अबाउट 2 to 4 ml ऑफ सिमेन विथ ॲन ॲव्हरेज काउंट 200 to 400 मिलियन. एका वेळेला मेलच्या शरीरातून सिमेन जे बाहेर पडतं ते 2 to 4 ml असतं आणि त्याच्यामध्ये साधारणतः 200 to 400 एवढे स्पर्म्स असतात. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. त्या झायगोटची डेव्हलपमेंट कशी होते. द झायगोट फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ सिनगॅमी इज ॲक्टिवेटेड टू डिव्हाइड. पहिला पॉईंट, क्लिव्हेज म्हणजे काय. इट इज द प्रोसेस ऑफ अर्ली मायटॉटिक डिव्हिजन ऑफ झायगोट जो डिव्हाइड होतो त्याला आपण सेल डिव्हिजन न म्हणता क्लिव्हेज असं म्हणतो. इंटे हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला, म्हणजे त्याचं नंतर कन्व्हर्शन ब्लास्टुलामध्ये होतं. इट डज नॉट इन्व्हॉल्व ग्रोथ ऑफ द डॉटर सेल्स. याच्यामध्ये डॉटर सेलची ग्रोथ होत नाही. द सेल्स फॉर्म्ड बाय क्लिव्हेज आर कॉल्ड ब्लास्टोमियर. प्रत्येक वेळेला डिव्हिजन झाल्यानंतर ज्या सेल्स तयार होतात त्याला आपण ब्लास्टोमियर असं म्हणतो. सिन्स देअर इज नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लिव्हेज, म्हणजे एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 सेल होत असताना मध्ये ग्रोथ होत नाही, रेस्टिंग पिरियड नसतो, मध्ये गॅप नसतो, त्यामुळे सेलचा साईज वाढत नाही. द साईज ऑफ ब्लास्टोमियर विल बी रेड्यूस, प्रत्येक वेळेला छोटा होत जातो विथ एव्हरी सक्सेसिव्ह क्लिव्हेज.
पुढच्या सेल होताना आकाराने छोट्या छोट्या सेल्स होतात. ॲज द साईज रेड्युसेस द मेटॅबॉलिक रेट इन्क्रीजेस. साईज छोटा झाल्यामुळे मेटॅबॉलिझमचा रेट वाढतो. सबसिक्वेंट क्लिवेज आर दस फास्टर. आणि पुढचे क्लिवेज फास्ट होतात, म्हणजे पटपट पहिला रेट कमी नंतरचा रेट जास्त दॅन अर्लियर वन. धिस रिक्वायर रॅपिड रिप्लिकेशन ऑफ DNA अँड हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन. आणि याच्यासाठी जास्त DNA तयार केला जातो आणि ऑक्सिजन जास्त लागतो. प्रोसेस ऑफ क्लिव्हेज इन ह्युमन. क्लिव्हेज इज होलोब्लास्टिक. क्लिव्हेज होलोब्लास्टिक असतं. होलोब्लास्टिकचा अर्थ समजून घ्या. होल झायगोट गेट्स डिव्हायडेड. जो झायगोट आहे तो पूर्ण डिव्हाइड होतो, याला होलोब्लास्टिक म्हणायचं. द क्लिव्हेज प्लेन्स मे बी लॉन्जिट्युडनल ऑर मेरीडोनियल. आता क्लिव्हेजचा जो प्लेन आहे म्हणजे कसा डिव्हाइड होतो, लॉन्जिट्युडनल म्हणजे उभा, आडवा म्हणजे हॉरिझॉन्टल. लॉन्जिट्युडनलसाठी दुसरा शब्द वापरला आहे मेरिडोनियल. अँड इक्वेटोरियल ऑर हॉरिझॉन्टल. इक्वेटोर म्हणजे आपण विषुववृत्त म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागी जो आडवा अक्ष आहे तो, तसं. इट इज रॅडियल, ते रॅडियल असतो आणि इनडिटर्मिनेट असतो. आता इनडिटर्मिनेट शब्दाचा अर्थ समजून घ्या. त्यामध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक ब्लास्टोमियरचा फेट हा ठरवलेला. फेट ऑफ ब्लास्टोमियर इज नॉट प्रीडिटर्माइंड. अगोदर ठरवलेलं नसतं. व्हॉट इज मिरोब्लास्टिक क्लिव्हेज? इन विच ऑर्गॅनिझम इट इज ऑब्झर्वड? असा प्रश्न आहे बघा. पुढे द फर्स्ट क्लिव्हेज इन झायगोट इज मेरिडोनियल. पहिलं क्लिव्हेज कसं असतं, मेरिडोनियल असतं. अँड ऑकर्स ॲट अबाउट 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन. 30 hours नंतर घडतं. इट डिव्हाइड्स लॉन्जिट्युडनली इंटू 2 ब्लास्टोमियर. याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल डिव्हिजन होते आणि 2 सेल्स तयार होतात, त्याला आपण ब्लास्टोमियर्स म्हणतो. वन स्लाइटली लार्जर दॅन अदर. एक मोठी असते, एक थोडीशी छोटी असते. द सेकंड क्लिव्हेज इज लॉन्जिट्युडनल बट ॲट राईट अँगल टू फर्स्ट. पहिल्याला राईट अँगलमध्ये पण लॉन्जिट्युडनलच असतं. वन अँड ऑकर्स आफ्टर 30 hours. आता कधी घडतं, परत 30 तासानंतर. आफ्टर 30 hours ऑफ फर्स्ट क्लिव्हेज म्हणजे पहिलं क्लिव्हेज झाल्यानंतर 30 तासांनी. द थर्ड क्लिव्हेज इज हॉरिझॉन्टल. आफ्टर थर्ड क्लिव्हेज द एम्ब्रिओ इज 8 सेल स्टेज. 3 डिव्हिजन झाल्यानंतर मायटॉटिक डिव्हिजन, एम्ब्रिओ हा 8 सेल स्टेजला असतो. म्हणजे कसं, पहिल्यांदा 1च्या 2, नंतर 2च्या 4 आणि 4च्या 8. As the cleavage are going on, young embryo is gradually being pushed towards the uterus. जसजसं क्लिव्हेज होत जातं तसतसं एम्ब्रिओ युटेरसकडे ढकलला जातो. बाय द एंड ऑफ फोर्थ डे ऑफ आफ्टर फर्टिलायझेशन. 4थ्या दिवशी फर्टिलायझेशनच्या नंतर एम्ब्रिओ इज सॉलिड बॉल ऑफ 16 to 32 सेल्स. म्हणजे पुन्हा अजून 2 डिव्हिजन झालेले असतील. अँड एक्सटर्नली लुकिंग लाईक मलबेरी नावाच्या फळासारखा दिसतो, म्हणून त्याला काय म्हणतात, दिस स्टेज इज दस कॉल्ड मोर्युला. द मोर्युला शोज सेल्स ऑफ 2 टाईप्स. त्याच्यात 2 प्रकारच्या सेल्स असतात. स्मॉलर क्लिअरर सेल्स टुवर्ड द आउटर साईड अँड इनर सेल मास ऑफ लार्जर सेल. म्हणजे आतल्या बाजूला लार्ज सेल, बाहेरच्या बाजूला छोट्या सेल्स. सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. सेल्स ह्या कशा असतील, कॉम्पॅक्टली अरेंज केलेल्या असतील. तर आपल्याला इथे पाहायचं आहे काय, समजून घ्या. आपण क्लिव्हेज पाहतोय. क्लिव्हेज म्हणजे काय, लक्षात घ्या. क्लिव्हेज म्हणजे आपण पाहिलेलं आहे डिव्हिजन ऑफ झायगोट, त्याला आपण काय म्हणतो, क्लिव्हेज. पहिलं क्लिव्हेज होतं त्यावेळेला 1च्या 2 सेल्स तयार होतात. 1च्या 2 सेल्स तयार झाल्यानंतर आपण काय पाहतोय, 2च्या 4 सेल्स तयार होतात. नंतर 4च्या 8 सेल्स तयार होतात. 8च्या 16 सेल्स तयार होतात आणि नंतर 16च्या 32 सेल्स तयार होतात. साधारणतः 16 सेल्ड सेल्स तयार झाल्या की त्याच्यानंतरची जी स्टेज असते किंवा ती जी स्टेज असते त्याला आपण म्हणतो मोर्युला. या पद्धतीनं मोर्युला तयार होतो आणि मग मोर्युला त्याला नाव का दिले, तर मोर्युलामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती बघा. आता आपण मोर्युलापर्यंत पाहिलं होतं. यातल्या सेल ज्या आहेत, इनर मास ऑफ सेल आणि आउटर मास ऑफ सेल अशा अरेंज झालेल्या असतात. टिल द फॉर्मेशन ऑफ मोर्युला द झोना पेलुसिडा इज रिटेन. जोपर्यंत मोर्युला तयार होत असतो तोपर्यंत झोना पेलुसिडा तसाच असतो. द
मोर्युला, द झोना पेल्युसिडा इज रिटेन अराउंड द एम्ब्रिओ अँड दस देअर इज नो चेंज इन ओव्हरऑल साईज फ्रॉम द झायगोट टू मोर्युला. म्हणजे तोपर्यंत त्याच्या आवरणवरचं जे आवरण आहे ते तसंच असतं, त्यामुळं झायगोटपासून मोर्युलापर्यंतचा साईज जवळजवळ सारखाच असतो. द मोर्युला रिचेस द इस्थमस, इस्थमस म्हणजे फॅलोपियन ट्यूबचा युटेरस जवळचा पार्ट, अँड गेन द एंट्री इन द युटेरस बाय एंड ऑफ 4th डे, म्हणजे 4था दिवस संपण्याच्या वेळेला. आता इथं डायग्रॅम बघा, प्रोसेस ऑफ क्लिवेज अँड फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला. पहिली डायग्रॅम दिली आहे 2 सेल स्टेजची, 2 ब्लास्टोमियर तयार झालेत, पोलार बॉडी दिसते. साधारणतः कधी होतं हे क्लिवेज? 12 to 15 hours. 4 सेल स्टेज आहे, साधारणतः 24 to 30 hours. 8 सेल स्टेज आहे, नंतरची डी आपल्याला दाखवलेली आहे डायग्रॅम, भरपूर सेल्स तयार झाल्यात. याच्यानंतर अर्ली ब्लास्टोसिस्ट आहे आणि लेट ब्लास्टोसिस्ट आहे. आता ब्लास्टोसिस्ट काय आहे हे आपण नंतर, मोर्युल्याचं कन्व्हर्शन ब्लास्टुलामध्ये होतं आणि ब्लास्टुलामध्ये आपल्याला काय काय दिसतं इथं डायग्रॅममध्ये दिसतंय बघा. इनर मास ऑफ सेल दिसतंय, हे आउटर मास ऑफ सेलचं नंतर ट्रोफोब्लास्ट तयार होतात. ब्लास्टोसिलची कॅव्हिटी तयार होते, इथे बघा कॅव्हिटी तयार झाली कारण इनर मास ऑफ सेल एका बाजूला अटॅच होतं. आता ब्लास्टोमियर हा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.